नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडू गावाजवळ पहाटे भीषण अपघात झालाय। चालकाला डुलकी आल्याने बोलेरो पुलावरून खाली कोसळली, ज्यामध्ये तेलंगणातील कागजनगर येथील 4 महिलांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये प्रवेश करणार होते, पण या 2 नेत्यांच्या पक्ष प्रवेशाला नाशिक भाजपकडून कडाडून विरोध होत आहे। कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही, अशी भूमिका देवी आणि फरांदे यांनी घेतली। कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलांसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महाडिक, शिरसाट, कराड आणि दानवे यांच्या वारसदारांच्या एंट्रीमुळे राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात एका कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारून जीव दिलाय, तर त्यांच्या आई-वडिलांचा मृतदेह घरात आढळलाय। मनसेचे राज्य सचिव आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सुधाकर तांबोळी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। सुधाकर तांबोळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील कंट्री क्लब जवळच्या 23 मजली सोरोंटो टॉवर या निवासी इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली। यानंतर युद्ध पातळीवर बचाव कार्य करत अग्निशमन दलाच्या जवानांनी 40 रहिवाशांचे प्राण वाचवले। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत तुम्ही मराठी माणसांसाठी काय केलंय असा सवाल केलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून पॅसेंजर सुविधा सुरू होणार आहे। दिवसभरात एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवासी याचा लाभ घेणार आहेत। पुढील 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल। मेहकर तालुक्यातील माळेगाव येथे सासरच्या लोकांचा मानसिक छळ असह्य झाल्याने एका 21 वर्षीय गर्भवती नवविवाहितेने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पतीसह सासू व सासऱ्यांना अटक केली आहे। ओडिशा छत्तीसगड सीमेवरील कंधमाल व गंजाम जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या जोरदार चकमकीत 2 महिला माओवाद्यांसह 4 माओवादी ठार झाले आहेत। या संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य व 1 कोटी रुपयांचा इनामी कुख्यात माओवादी कमांडर गणेश उईके याचाही समावेश आहे। मी नाराज कधीच नव्हतो, हा माझा पक्ष आहे। हे घर, हा पक्ष मोठं करण्यात आम्ही रक्त आटवलंय। फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी आपलं घर आहे असा दावा करू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे, असे म्हणत मुनगंटीवारांनी आयारामांना सुनावलंय। नागपुरात ज्येष्ठ डॉक्टरला हनी ट्रॅप मध्ये फसवून 2 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक केल्यावर पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी एका महिला युट्यूबरला अटक केली आहे। या प्रकरणात तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे याच्यासह आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने वर्धा येथून अटक करून 25 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे। काटोलकरांनी ज्या वेतन देयकावर सह्या केल्या ती देयके पोलिसांनी जप्त केली आहे। पुण्यातील नरेगाव परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। हा तरुण मूळचा नांदेड जिल्ह्यातील भोकरचा असून प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालंय। या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या भावासोबत आणखी एकाला नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे। बीडमधील आष्टी तालुक्यातील शेंडगेवाडी येथील ऊस तोडणी कामगारांच्या बैलगाड्यांना आज पहाटे एका भरधाव वाहनाने भीषण धडक दिली। या हृदयद्रावक घटनेत 14 कामगार गंभीर जखमी झाले असून एका बैलाचा जागीच मृत्यू झालाय। 5 बैल गंभीर जखमी झाले आहेत। सहारनपूर जिल्ह्यातील नागपूर भागातील तिडोली गावात 7 ते 8 नोव्हेंबरच्या रात्री भाजप नेते धरमसिंग कोरी यांची त्यांच्या घरात झोपलेल्या असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी गावातील साबीर आणि वंदना नावाच्या एका महिलेला अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। फॉक्सकॉनने बंगळुरू जवळील त्यांच्या नवीन आयफोन असेंब्ली प्लांटमध्ये 8 ते 9 महिन्यात अंदाजे 30,000 लोकांना रोजगार दिलाय। राहुल गांधी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं अरावली पर्वत रांगेत कोणत्याही नवीन खाणकामांचे भाडेपट्ट्या मंजूर करण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत। तेलंगणामध्ये एसीबीनं वाहतूक उपायुक्तांच्या मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर अधिकाऱ्याकडे 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेची संपत्ती आढळली। कारवाईत महबूब नगरमधील वाहतूक उपायुक्त मूड किशनला अटक केली आहे।
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमधील लव्ह जिहादचं प्रकरण चर्चेत आलंय. पीडिता एक महिला डॉक्टर आहे. तिनं निवासी डॉक्टर रमीजवर लग्नाचं वचन दाखवून शारीरिक शोषण, जबरदस्तीनं गर्भपात, धमकी आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या प्रमुख बेगम खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान 17 वर्षांनी मायदेशी परतले. त्यांच्या स्वागतासाठी राजधानी ढाक्यात हजारोंची गर्दी उसळली आहे. पाकिस्तानसोबत शस्त्र करार केल्यानंतर लिबियाच्या राष्ट्रीय लष्कराच्या प्रमुखांचा अपघाती मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय. रशियन फ्लाइट अटेंडंट अनास्तसिया दुबईतून एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत सापडली आहे. तिच्या शरीरावर चाकूचे 15 वार होते. पोलिसांनी अनास्तसियाचा पूर्वाश्रमीचा पती अल्बर्ट मॉर्गनला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमपीएससीची 2026 ची भरती एकूण 87 रिक्त जागांसाठी होत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या गुजरात, गुवाहाटी, बरौनी, हाल्दिया, मथुरा, पानिपत, दिग्बोई, बोंगाईगाव, पॅरादीप नॉन एक्झिक्युटिव्ह पदांची भरती होणार असून ही भरती एकूण 394 रिक्त पदांसाठी होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे काम ब्लॅकलिस्टेड असलेल्या कोएम्ट एज्युकेटेड टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कसे दिले असा सवाल भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेने केलाय. नासाच्या स्फेरेक्स दुर्बिणीनं प्रक्षेपणानंतर अवघ्या 6 महिन्यात पूर्ण आकाशाचा पहिला इन्फ्रारेड नकाशा तयार केला. हा नकाशा विश्वाच्या उत्पत्ती आणि आकाशगंगांच्या विकासाचे नवे रहस्य उघड करतो. 16 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न भरले नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. करदाते 31 डिसेंबर पर्यंत उशिरा ITR दाखल करू शकतात. ITR दाखल न केल्याबद्दल दंड टाळण्यासाठी उशिरा ITR दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नेटफ्लिक्सवर 27 डिसेंबरला संध्याकाळी 8 वाजता स्ट्रीम होणाऱ्या द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एपिसोडमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ उपस्थित होणार आहे. पलाश मुच्छल वादाच्या पार्श्वभूमीवर स्मृती मंधानाने शोपासून अंतर ठेवलंय. बीसीसीआयने 2025 या वर्षात 3,358 कोटींची कमाई केली. पण दुसरीकडे विजय हजारे ट्रॉफी, विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंगच केलं नाही. बीसीसीआयने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर क्रिकेट प्रेमींचा आणखी संताप झालाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.